आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क अमरावतीचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. किंमत नियंत्रणासाठी किचन स्टॅपल विक्री किंमत कमी करून टोमॅटो 80 रुपये दराने विकण्याचा केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा निर्णय. विदर्भाचा कृषी विकासाचा दर 22% न्यायचा असेल तर पीक पद्धतीचा दृष्टिकोन बदलावा लागणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात वाढ. आज भंडारा आणि चंद्रपूर इथे अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती इथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड एम्परल पार्क म्हणजेच पीएम मित्रा पार्कचं उद्घाटन केलं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पीएम मित्रा पार्क संदर्भात सामंजस्य करार झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आकाराला आलेल्या पीएम मित्रा पार्क म्हणजे भारताला वस्त्रोद्योगातील जागतिक स्तरावर महत्वाचं स्थान मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन या 5F या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून ही पीएम मित्रा पार्क आकाराला आलाय. इथे विविध वस्त्रोद्योगांमध्ये सहयोग आणि स्पर्धात्मकता वाढावी हा उद्देश आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. प्रथेप्रमाणे आज म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. वर्षभरापासून सत्तेवर असलेल्या सरकारला लोकमान्यता नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही सदस्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यामुळे घटनाबाह्य सरकारमध्ये भर पडलीय. सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांसहित मंत्री आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे असं सांगत अधिकार नसलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं आपल्याला योग्य वाटत नाही असं विरोधी पक्षांतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार, मराठा, मुस्लिम, ओबीसी, धनगर यांना मिळणारं आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर सरकार दिरंगाई करतंय असं सांगत विरोधी पक्षांनी या निवेदनाद्वारे चहापानावर बहिष्कार टाकण्यामागील आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री आज शरद पवारांची वायबी चव्हाण केंद्रावर भेट घेण्यासाठी गेले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की शरद पवार हे आमच्यासाठी देव असून आज त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलो होतो. ते म्हणाले की राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सरकारचे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. अशा स्थितीत त्यांच्यासाठी शरद पवारांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. ही बैठक पूर्वनियोजित नसल्याचं पटेल म्हणाले. बैठकीत शरद पवार यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असंही पटेल म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या बैठकीला शरद पवार गटातील सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटातील छगन भुजबळ, आदिती तटकरे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते. मुंबई महानगर क्षेत्र MMR मध्ये आर्थिक दुर्बल घटकांकरता पंतप्रधान आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय. उत्पन्नाची मर्यादा आता 3 लाखांवरून 6 लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे आभार मानले आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरात दरम्यान बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातील 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बँकिंग क्षेत्रातील सामंजस्य करार हे स्थानिक चलनांच्या सीमापार व्यवहारासाठी असून त्यांच्या पेमेंट तसंच संदेश प्रणालीला एकमेकांशी जोडण्यासंबंधातील आहेत. यामुळे स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय आणि अबुधाबीच्या शिक्षण आणि ज्ञान विभागादरम्यान शिक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IITची शाखा अबुधाबीमध्ये स्थापन केली जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि UAEच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बालामा यांनी सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांचा वापर करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारानुसार सर्व चालू खाते व्यवहार आणि परवानगी असलेल्या भांडवली खात्यातील व्यवहारांसाठी स्थानिक चलनांचा वापर करता येणार आहे.
टोमॅटोच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनाने किचन स्टेपलची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली आहे. देशातील परिस्थितीचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर आजपासून 80 रुपये दराने टोमॅटो विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाची अंमलबजावणी नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने दिल्ली, नोएडा, कानपूर, वाराणसी या शहरांमध्ये करण्यात आली आहे, तर उद्यापासून आणखी शहरांमध्ये ही अंमलबजावणी करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विदर्भाचा कृषी विकासाचा दर 22% न्यायचा असेल तर पीक पद्धतीचा दृष्टिकोन बदलावा लागेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात केलं. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित डॉ सी माई कृषी तज्ञ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कृषी उत्पादनाच्या बाजारपेठेसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे व्यवस्थापक संचालक विलास शिंदे यांना वर्ष 2023चा डॉ सी माई कृषी तज्ञ पुरस्कार गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 1 लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धरमपेठ इथल्या वनामतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य विजय जावंधिया होते. जोपर्यंत विदर्भामध्ये एका एकरात 20 क्विंटल कापूस होत नाही, एकरी कमीत कमी 15 क्विंटल सोयाबीन होत नाही आणि 30 टन संत्रा होत नाही, तोपर्यंत पुढील गोष्टींचा विचारच करता येणार नाही. आधी उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा वाढवावा लागेल, मागणी आणि पुरवठ्याचा विचार करावा लागेल, त्यानंतरच इतर गोष्टींमध्ये आपण पुढे जाऊ शकतो असं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचा आज स्थापना दिवस असून या केंद्रावरचं पहिलं प्रसारण 16 जुलै 1948 रोजी झालं. आज या सेवेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रसंगी आकाशवाणी नागपूरच्या इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहे. आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम 585 किलोहर्ट्झ, 100.6 FM मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर ऐकता येतात. वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात मानव विज्ञान विभाग आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भातील पारंपरिक चिकित्सक विद्या प्रदर्शन आणि संमेलनाअंतर्गत 2 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन श्यामाप्रसाद मुखर्जी भवनात काल आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ सतीश गोगुलवार यांनी केलं. यावेळी कुलगुरू प्रोफेसर चंद्रकांत रागीट उपस्थित होते. या प्रदर्शनात 40 पेक्षा अधिक वैद्यांनी पारंपरिक चिकित्सेशी संबंधित वनस्पती, जडीबुटी आणि इतर वस्तू ठेवल्या होत्या. राष्ट्रपती मंगळवारी 18 जुलै रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे 9 राज्यातील सचिव आणि 68 जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांच्या चमूंना भूमी सन्मान पुरस्कार प्रदान करतील. भारतीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हा प्रशासनाचा गाभा असून संबंधितांनी डिजिटलीकरणाचं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्यांना भूमी सन्मान प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं वर्ष 2023 साठीच्या कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा अर्थात सीयूईटीचा निकाल आज जाहीर केलाय. परीक्षेला बसलेले उमेदवार CUET.समर्थ.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतील. अकोल्यात यावर्षी पावसाला विलंब झाला असून अकोला शहराची जीवनवाहिनी काटेपूर्णा धरणात केवळ 21.84 दशलक्ष घनमीटर जलसाठा आता शिल्लक राहिलाय. अकोलेकरांसाठी 28.03 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. यामुळे पाणी टंचाईचा सामना अकोलेकरांना करावा लागणार आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज भंडारा आणि चंद्रपूर इथे अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज नागपूरमध्ये दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू असून वातावरण ढगाळ आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नदी नाल्यांच्या जलाशय साठ्यात वाढ झाली आहे. नागभीड ब्रह्मपूरच्या तालुक्यात अनेक गावांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. नागभीड शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी घुसलं असून नागभीड उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग 253 डी नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्यामुळे हा रस्ता पहाटेपासूनच वाहतुकीसाठी बंद पडलाय. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी असून धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यापैकी सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरण रात्रीच्या पावसाने भरलं असून या धरणाचे 3 वक्र द्वार 1 फूट उंचीने उघडण्यात आले आहे. त्यातून पाण्याचा मोठ्या संख्येने विसर्ग सुरू असून पाऊस थांबल्यानंतर धरण साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलाय. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पीएम मित्रा टेक्स्टाईल्स पार्क अमरावतीचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. किंमत नियंत्रणासाठी किचन स्टेपल विक्री किंमत कमी करून टोमॅटो 80 रुपये दराने विकण्याचा केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा निर्णय.
विदर्भाचा कृषी विकासाचा दर 22% न्यायचा असेल तर पीक पद्धतीचा दृष्टिकोन बदलावा लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात वाढ. भंडारा आणि चंद्रपूर इथे अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट. यासोबतच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.